कुंभोजचा राजा या नावाने ते बांधकाम चालू आहे आणि या मंदिराच्या बांधकामासाठी काकडे परिवाराचं वतीनं त्या ठिकाणी 1,11,111 रुपयाचा धनादेश त्या गावचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदच्या कृषी पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या हस्ते या गावच्या प्रथम नागरिक सभापती मीराताई राजाराम मासाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. मीराताईंना विनंती आहे या जीर्णोद्धारासाठीही काकडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आदरणीय तांबे साहेबांच्या हस्ते उपसरपंच शारदाताई नांगरे यांच्याकडे 51,000 रुपयाचा धनादेश त्यांनी स्वीकार करावा. शारदाताई नांगरे सरपंच मीराताई नासाळे यांच्याकडे प्रदान करण्यात येत आहे. आपण सर्वांनी काळाच्या गजराच्या देणगीचा कौतुक करावे अशी सर्वांना विनंती आहे. शारदाताई नांगरे यांचा स्वीकार केलेला आहे. आभार मानण्यात येत आहे. काकडे साहेबांचे स्नेह आणि जवळचे मित्र मुकेश तुळशीराम नासाळे यांच्या वतीने त्या ठिकाणी तांबे साहेबांच्या हस्ते काकडे साहेबांना 2 तोळ्याची सुवर्ण चेन या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. आदरणीय देशोटे आणि संतोष महाजी चेअरमन पदाची भूमिका करणारे बाजीराव तांबेकर ओळाचे मामा आणि पुण्याची व्यवसाय आमच्या देखील भेट देण्यात येणार आहे. ईशान्य त्याचा स्वीकार करावा. काही क्षणाच्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून हा विवाहामध्ये औचित्याचा भाग राहिलेला अक्षरावती आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल माधव पाटील ओळखीचा यांनी गेली 25 वर्ष मुंबई सहकारी समितीत अधिकारी पदावर काम केलेलं आहे. त्यांनी गेल्या 8-10 वर्षापूर्वी यावेळेस घेतला. त्यांच्या पत्नी सौ संजीवनी त्या देखील यमगावातून उच्च विद्यालय घोषित आहे. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी नोकरीचा मार्ग पत्करला. काकडे साहेबांनी नोकरी सोडल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मुलांचं शिक्षण केलं. प्रतिकूल परिस्थिती म्हटल्यानंतर काही लोक नावत होती, परंतु बाहेरच्या देशात मुलांचं शिक्षण करणं ही या जमान्यात तेवढी सोपीशी गोष्ट नाही. परंतु काकडे साहेबांनी ती गोष्ट सिद्ध करून दाखवली. ते करीत असताना मुलांच्या शिक्षणासाठी नोकरी सोडली म्हणून अनेकांनी काकडे साहेबांना अनेकांना हिणवलं, परंतु कोणाच्याही मान अपमानाची पर्वा न करता त्यांनी त्यांचा वसा चालूच ठेवला. गोरेगावसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेतल्यानंतर संदेश हा पुण्यात शिक्षणासाठी गेला. पुण्यातलं शिक्षण केल्यानंतर तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला. MS-B सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन संदेश हा अमेरिकेचा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावला. इथे सुद्धा परिवाराचा या ठिकाणी परिचय करून देत असताना आपली जी आजची वधू आहे चिरंजीवी सौभाग्यवती कामशिनी वेरिसा ही श्रीलंकामधील कोलंबोज. वेरिसाची आई गृहिणी आहे. वडील नामांकित व्यावसायिक आहे. भाऊ आणि वडील दुबई या ठिकाणी जॉब करतात. संदेश आणि वेरिसा अमेरिकेत शिक्षण घेत असताना त्या ठिकाणीच त्यांचा परिचय झाला आणि या परिचयाचा रेशीम गाठीचे थेट रूपांतर विवाह बंधनात झाल्याने आपण या सर्वजण या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत. 2 देशातला हा विवाह सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्याला सर्वांना या ठिकाणी लाभतंय. हा सुद्धा एक आपला मोठेपणा आहे. ज्यावेळेस संदेशने विवाहाची इच्छा घरच्यांना व्यक्त करून दाखवली त्यावेळेस परिवाराकडून थोडासा विरोध झाला, परंतु हा परिवार उच्च शिक्षित सुशिक्षित असल्याने त्यांनी आपली मनाचा मोठेपणा दाखवून ही गोष्ट स्वीकारली. आता मगाशी इथे सुद्धा परिवाराशी बोलत असताना त्यांनी सुद्धा हा ग्रामीण भाग त्या ठिकाणची भारतीय संस्कृती पाहून आनंद व्यक्त केला. इथे सुद्धा त्यांनी वेलकम टू गोरेगाव टुडे वी आर काकडे फॅमिली अँड गोरेगावकर. ही व्हेरी proud for Venisa because she come here by crossing her country only for our Sandesh and his family. इथे सुद्धा
परिवाराचं देखील मी गोरेगावकर आणि काकडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपली कन्या अगदी भारतात दिली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र शरदराव झावरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या दोन्ही परिवारातून अतिशय ऐतिहासिक अशा विवाह सोहळ्याचे आपण सर्वजण थोड्याच वेळामध्ये साक्षीदार होणार आहोत. आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी काकडे आणि विधी सूर्या या परिवाराचं या ठिकाणी मिलन होत आहे. हे वधूवर आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे. त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊन त्यांच्यातून देशाची, समाजाची, नुसती भारत देशाची नाही तर श्रीलंकेची सुद्धा सेवा घडवून अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो आणि त्यांना विवाहाच्या लाखाला शुभेच्छा देतो. गोरेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून त्याच्या भूमीमध्ये आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने या ठिकाणी काकडे आणि ईदसूर्या हा शुभारंभ तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं या विवाहासाठी परिसरातून जे आलेले सर्व नातेवाईक, अत्यंत हितचिंतक, मित्रपरिवार या सर्वांचं मी प्रथम दोन्ही कुटुंबांच्या वतीनं प्रथम सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो आणि या नववधू वरांना भावी आयुष्य, सुख समृद्धी, भरभराटी आणि उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व मित्रपरिवारांच्या तर्फे मी सर्वांच्या वतीने त्यांना पुढच्या कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. आज आम्ही काकडे परिवार आणि ईदी सूर्या परिवार हे विवाह बंधनाच्या निमित्ताने एकमेकांशी जवळ येत आहे आणि त्याचबरोबर हा भारत आणि श्रीलंका या देशातलं सुद्धा एक जवळ आणणारा दुवा झालेला आहे. तर मी काकडे परिवार आणि ईदी सूर्या परिवार यांना मी पुरंदरेला कुटुंबीय आणि आमचे मुंबई बँक जिथे आम्ही दोघं एकत्र काम करत होतो, श्रीयुत काकडे, तर मी मुंबई बँक आणि पुरंदरे कुटुंबियांकडनं मी त्यांना आणि चिरंजीव संदेश आणि चिरंजीव विनिता यांना सुद्धा शुभाशीर्वाद देऊन हे शुभकार्य आणि त्यांना त्यांच्या पुढील जीवनाकरता शुभचिंतन करतो. नमस्कार. सोका वेनिसा यांच्या शुभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झाला. या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं आणि या विनंतीला मानलेलं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. पुन्हा एकदा आपला सर्वांचं या दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आज या ठिकाणी चिरंजीव संदेश आणि वेनिसा आपल्या पुढील जीवनाची सुरुवात या ठिकाणी करतायत आणि या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर विठ्ठलशेठ काकडे हे खरं तर माझे 81चे मित्र. 1980-81 साली मी ज्यावेळेस पारनेरला कॉलेजला होतो आणि कॉलेजला असताना गोरेगाव ते पारनेर हा सायकलचा प्रवास खरं तर आम्ही एकत्रित करत होतो आणि हा करत असताना खरं तर अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व आमचे विठ्ठलशेठ आणि विठ्ठल असे त्यांची धर्मपत्नी संजीवनी असेल, अतिशय जवळचं नातं ज्यावेळेस निर्माण होतं त्यावेळेस या नात्यामध्ये वेगळ्या प्रकारचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आज संदेश म्हटलं तर भारत आणि श्रीलंका ज्यावेळेस मला पत्रिका व्हॉट्सअपवर आली, ही पत्रिका पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने थोडासा अचंबित झालो किंवा नेमकं काय आहे आणि म्हणून परत मी संजय वेळेला फोन केला की मला हे काय नेमकं, तर ती म्हटली की फक्त झालेलं आहे, तुम्ही फक्त लग्नाला तारखेला यायचे आणि म्हणून आज अतिशय मला वेळ काढून या कार्यक्रमाला येणं हे माझं खऱ्या अर्थानं भाग्य असेल. तुम्हाला सर्वांचं दर्शन या ठिकाणी होत असताना आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. अतिशय जवळच्या नातेसंबंध असल्यामुळं आणि जवळचा माणूस असल्यानंतर या कार्यक्रमाला येणं तुम्हाला सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून या शुभाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळाला पुन्हा एकदा या दोन्ही परिवाराच्या आपला
आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी संदेश आणि मेनिसा आज आपल्या ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमातून प्रवेश करतायत. आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद या दोन्ही वडिलांच्या बरोबर असतील यामध्ये शंका नाही. आणि म्हणून मी माझ्या थापाळा परिवाराच्या वतीनं आमच्या अकोला तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं या दोन्ही वडिलांचं आयुष्य सुख समाधानाचं समृद्धीचं आणि भरभरीचं आयुष्यभर शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आज या ठिकाणी गोरेश्वरच्या पावनभूमीमध्ये आमचे सहकारी विठ्ठलराव पाटले, चित्रदेव संदेश आणि श्रीलंकेतील म्हणजे श्री द्वारा यांची कन्याकुमारी सौकार्याची भूमिका याबरोबरचं भविष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जावं ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि पाटील तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती वतीनं वडिलांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. वेळ कमी गेली आहे. अत्यंत आगळा वेगळा नवा सोना आणि आगळ्या नवा सोन्याच्या सर्व साक्षीदार आहेत. या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल पाटील साहेबांच्या वतीने आकाशवाणी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आजचा विवाह सोहळा वेगळ्या अर्थाने गोरेगावला पुन्हा एकदा प्रकाश जाणार आहे. जागतिक पातळीवर गोरेगावचं नाव या निमित्ताने दुसऱ्यांदा गेले. कारण अशा प्रकारचा विवाह सोहळा दुसऱ्यांदा त्या गावात साजरा होतो. खरं तर सूर्या परिवाराचं मी गोरेगावकरांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी भारत देशावर नव्हे तर गोरेगावकरांच्यावर दाखवलेला विश्वास या निमित्ताने अधोरेखित झालेला आहे. नवदाम्पत्याचं वडवे दिवस होतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि खास करून सूर्या परिवाराचं काकडे साहेब आणि काकडे परिवाराच्या वतीने समस्त गोरेगावकरांच्या वतीने मी आभार मानतो. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेमध्ये आमच्याबरोबर काकडे शेठनी बरीच वर्ष काम केले. आम्ही अगदी मितभाषी म्हणून आमच्या बँकेत प्रसिद्ध असलेली काकडे शेठ 10 वर्षापूर्वी तयार आहे. तरी अजूनही बँकेशी त्याचा संपर्क आहे. बँकेतले बरेचसे कर्मचारी आज 10 वर्षांनी पण त्यांच्या प्रेमाखातर आज मुद्दाम आम्ही इकडे आलो. तर आमच्या बँकेच्या वतीने त्यांच्या सगळ्या मित्र मंडळींच्या वतीने मी आजचे चिरंजीव संदेश व चिरंजीव चौका गिरीशा यांना पुढील आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक. I want to thank you very much for the warm welcome going out village and the family of Sandesh and they all showed us a very warm welcome. And even we don't speak the same language, I think laugh on your face and it tells everything. So I cannot unfortunately I cannot speak the same language like Marathi, but I think to understand between people, two people from different countries, we don't need to speak a language. I mean, we speak the same language at the end. I want to thank you very much for the warm welcome, and also I want to thank the village committee that they showed us a very warm welcome. I thank you very much for attending the part of the family. महालक्ष्मी सगळे निर्वग्ने सुखगणागणम धूम्रकेतु भालचंद्र गजानन द्वादश नामाने पट्टु विद्याये संग्रमे संकटे विघ्ने जाये शुक्लम वरदे प्रसन्न जाये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. लाभस्तेशा देवतेशा पुस्तरेशा उतात्वे ब्रह्मा विष्णु महेश्वर तीर्थम वधूवर प्रारंभ पूजनस्य करिष्ये मंगलम शुभमंगलम. सावधान
मुखम मोलेश्वरम सिद्धितम मुररम ध्वनि विनायकम चिंतामणि देवरम गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामोरांधर गावसंस्कृतं गणपते गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया सुप्रवती वेदिका सुप्रवती महासुरनदी मंगलम शुभ मंगल सावधान राजा वकरूपिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा गुणानुपवरा कवना